नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये जी वॅकन्सी वरच्यावर येत असते दरवर्षी 2-3 पोस्ट या येतच राहतात. त्यामध्ये ALP असेल, JEE SE असेल किंवा सेक्शन इंजिनियर असेल किंवा तुमचे बाकी ग्रुप डीच्या पोस्ट असतात, ग्रुप सीच्या पोस्ट असतात, त्या वरच्यावर येतच असतात. रिसेंटली आपण एक व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की एक शॉर्ट नोटीस आहे जी रेल्वे डिपार्टमेंटनी जारी केलेली आहे मागच्या काही दिवसामध्ये. तर त्या रिलेटेड आपलं जे वेबसाईट आहे engineeramol.com त्यावरसुद्धा आपण माहिती दिली आणि डिटेल माहिती सिलेबस वाईज वगैरे आपण आता अपलोड करणार आहे आजच्या तारखेला. तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे त्या पोस्टबद्दल किंवा ग्रुप डीबद्दल. तर ते जे महत्त्वाचे पॉईंट्समध्ये बघा, नेमकं काम काय राहते, म्हणजे जे काही पोस्ट दिलेले आहे त्यामध्ये जे काही महत्त्वाच्या पोस्ट आहे त्यामध्ये काम काय राहू शकते. त्यानंतर क्वालिफिकेशन काय असणार आहे, क्वालिफिकेशन ITI आणि 10वी त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये डाऊट्स असेल की 10वी पाहिजे की 10वी प्लस ITI पाहिजे की फक्त ITI पाहिजे वगैरे किंवा फक्त 10वी पाहिजे वगैरे, असं तुमचे डाऊट्स असू शकतात. त्याबद्दल डिटेल सांगणार आहे. त्यानंतर सॅलरी किती असणार आहे. सॅलरी हा प्रत्येकाचा महत्त्वाचा विषय असतो की या पोस्टमध्ये सॅलरी किती असणार आहे किंवा काय सॅलरी असू शकते, टोटल सॅलरी किती, बेसिक सॅलरी किती त्याचंसुद्धा आपण माहिती देणार आहे. त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस काय, म्हणजे एक एक्झाम आहे की 2 एक्झाम आहे, इंटरव्ह्यू आहे का, फिजिकल टेस्ट आहे का किंवा आणखी काही टेस्ट वगैरे आहे का, तर याचीसुद्धा माहिती देणार आहे सिलेक्शन प्रोसेस. त्यानंतर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. ठीक आहे. तर या 2-3 जे काही 4-5 पॉईंट आहेत अशी सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा, जी काही शॉर्ट नोटीस त्यांनी दिली होती त्या शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की साधारण बघा 22,000 ॲप्रॉक्सिमेट पोस्ट त्यांनी सांगितलेले आहे. 22,000 पोस्ट या ग्रुप डीच्या येणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये ज्या 22,000 पोस्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाढू शकतं त्या पोस्ट आहे ते वाढू शकतात, कारण की मागच्या वर्षी ज्या पोस्ट आहेत 30,000च्या वर पोस्ट आलेल्या होत्या ग्रुप डीच्या. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. हे पोस्ट ह्या भरपूर प्रमाणामध्ये हजारोमध्ये पोस्ट असतात. तर 22,000 प्लस पोस्ट इथे तुम्ही पकडू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमची सॅलरी जी दिलेली आहे ते 18,000 त्यांनी मेन्शन केलेली आहे त्या शॉर्ट नोटीसमध्ये. ॲक्च्युली 18,000 जी 7th पेनुसार ती सॅलरी आहे आणि ती बेसिक सॅलरी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 8th पेनुसार ही जी सॅलरी आहे बेसिक सॅलरी ही साधारण 21,000 ते 22,000 किंवा 23,000मध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि जेव्हापर्यंत तुम्ही जॉईन व्हाल 2027पर्यंत किंवा एका वर्षामध्ये तुमचं जॉईनिंग वगैरे सगळं होऊ शकते. तर जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा तुमची सॅलरी जाते पूर्ण इन हँड सॅलरी ती जाते तुमची 40,000 ते 45,000च्या घरामध्ये. त्याच्यामुळे चांगली सॅलरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीच्या फक्त 10वीच्या बेसवर आहे. ITI नसेल तरी चालेल, जर असेल तर ITI किंवा 10वी असं म्हटलं आहे त्यांनी. एखाद्याचं कसं आहे की बरेचसे विद्यार्थी 10वी करूनच ITI करतात, परंतु काही वायरमनचे विद्यार्थी असतात ते 10वी न करता किंवा 8वी बेसवरसुद्धा ITI झालेले आहेत, तर त्यांनासुद्धा हा फॉर्म भरता येतो. आणि सगळ्या पोस्टसाठी 10वी हा जो आहे हा मिनिमम क्रायटेरिया आहे. 10वी बेसवरसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ITI नसेल तरी. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे 18 ते 33, म्हणजे मिनिमम तुम्ही एज कंप्लीट केलेलं असलं पाहिजे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष त्यांनी दिलेले आहे. याआधीची एज लिमिट थोडी कमी होती, परंतु आता त्यांनी 33 केलेलं आहे. 33 हे ओपनसाठी आहे, OBCसाठी 36 आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी साधारण 38पर्यंत तुमची एज लिमिट राहणार आहे. त्याच्यामुळे एज लिमिटसुद्धा जास्त दिलेली आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम होणार आहे. ऑनलाईन मोडमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा थेअरीचा अभ्यास करायचा नाही, सगळं ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायचा आहे. आणि फॉर्मसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. साधारण 1-2 दिवसामध्ये की उद्याच्या तारखेला फॉर्म सबमिशन सुरू होईल. त्याचा डिटेल व्हिडिओ आपण उद्या किंवा परवामध्ये आपण देऊच. आणि फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सगळं डिटेल माहिती देणार आहे. आता आपण जे काही ग्रुप डी आहे त्याला फॉलोअप करणार आहे, कारण की ही वॅकन्सी अतिशय महत्त्वाची आहे 10वी आणि ITIसाठी. ठीक आहे. याचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये फक्त तुमची एक CBT टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एकच एक्झाम द्यायची आहे. CBT 1, CBT 2 नंतर इंटरव्ह्यू वगैरे असं काही नाही आहे. तुम्हाला CBT 1 द्यायची आहे. तर CBT 1चं एक्झाम पॅटर्न आणि त्याचं तुमचं काय सिलेबस आहे ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहे. त्यानंतर एक फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET त्याला म्हणतात. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे एक जनरल टेस्ट असते. खूप काही तुमचं फिजिकल स्टँडर्ड चेक करत नाही किंवा धावा किंवा तुम्हाला पुशअप वगैरे काढावं लागत नाही. म्हणजे एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे एकच तुमची एक्झाम ऑनलाईन टेस्ट एकच एक्झाम राहील. त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट राहील, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि मेडिकल राहील. मेडिकल म्हणजे तुमचं मेडिकल टेस्ट वगैरे एक राहते, एक नॉमिनल राहते. ती जर तुम्ही फिट असाल तर तुम्हाला काही अडचण नाही त्याच्यामध्ये. मित्रांनो, यामधल्या ज्या पोस्ट आहे त्याची माहिती आपण तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, परंतु परत सांगतो एकदा की त्यामध्ये असिस्टंट ट्रॅक मशीन 600 पोस्ट आहे, इंजिनिअरिंग बेस आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रिज 600 पोस्ट आहे, ट्रॅक मेंटेनर आहे.
ग्रुप 4 11,000 पोस्ट आहे. याच्यामध्ये ITI किंवा 10वी झाली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. असिस्टंट PVA आहे, इंजिनिअरिंग बेस पोस्ट आहे. इंजिनिअरिंग बेस म्हणजे इंजिनिअरिंग तुम्हाला तिथे आवश्यक नाही आहे, परंतु जी त्याची कॅटेगरी दिली आहे, डिपार्टमेंट दिलं आहे कुठलं आहे तर ते 300 पोस्ट आहे. TRD असिस्टंट दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल बेसची पोस्ट आहे, ती आहे 800 पोस्ट. म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमन असेल तर फारच चांगलं, बाकीसुद्धा इथे फॉर्म भरू शकतात किंवा 10वी बेससुद्धा फॉर्म भरू शकतात. 800 पोस्ट आहे. असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल ते आहे 200 पोस्ट. असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल ते आहे 500 पोस्ट. त्यानंतर असिस्टंट TL अँड AC आहे 500 पोस्ट. त्यानंतर असिस्टंट C&W हे आहे 1000 पोस्ट. पॉईंट्समन आहे B हे आहे 5000 पोस्ट आणि असिस्टंट SNT आहे 1500 पोस्ट. याच्यामध्ये बघा ट्रॅक मेंटेनर आहे ग्रुप 4 या आहे 11,000 पोस्ट, मोठ्या पोस्ट आहे, जास्त पोस्ट आहे. त्यानंतर 5000 पोस्ट पॉईंट्समन आहे. ठीक आहे, बघा यामध्ये तुमची कामं काय राहतात. बघा ट्रॅक मेंटेनर म्हणजे जे काही ट्रॅक असते, रेल्वेचं ट्रॅक असते त्याचं मेंटेनन्स करायचं. काही मध्ये काही पडलं आहे का किंवा काही स्क्रू ढिले आहेत का किंवा नट ढिले आहेत का हे चेक करायचे, किंवा ट्रॅक व्यवस्थित मेंटेन आहे की नाही हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. ट्रॅक मेंटेनरमध्ये खूप साधा आणि सरळ आणि सोपं काम आहे मित्रांनो, खूप जास्त याच्यामध्ये, आणि सॅलरी 40 ते 50 हजाराच्या घरामध्ये आहे. लक्षात घ्या, तुम्ही बाकीच्या कुठल्या एक्झामसाठी ट्राय करत असाल ना तर ही एक्झाम आणि ही पोस्ट आहे. एक तर मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सॅलरी एकदम भारी 40 ते 50 हजार सॅलरी आहे. बेनिफिट्स खूप मिळत असतात. बेसिक तुम्हाला कमी दिसते, परंतु बेनिफिट्स त्याचे क्वार्टर वगैरे सगळं भरपूर मिळते. त्यानंतर पॉईंट्समन बघा, पॉईंट्समन म्हणजे तुम्हाला जे स्विच असतात, सिग्नल असतात ते मॅनेज करायचे असतात, सिग्नल चेक करायचे असतात. म्हणजे जे काही थोडंफार इलेक्ट्रिशियनची रिलेटेड आहे, इलेक्ट्रिकलशी रिलेटेड आहे ते काम तुम्हाला चेक करायचं असते. पॉईंट्समन आहे. त्यानंतर असिस्टंट लोको शेड आहे, जे लोकोमोटिव्ह जे असतात, म्हणजे बघा लोकोमोटिव्ह जी रखरखाव म्हणजे आपलं जे मेंटेनन्स करायचं असतं तुम्हाला, इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर, म्हणजे हे इलेक्ट्रिकशी रिलेटेड पोस्ट आहे. असिस्टंट C&W कोच वॅगन मेंटेनन्स, म्हणजे कोच आणि वॅगन जे आहे त्याचं मेंटेनन्स करायचं असतं तुम्हाला. सॅलरीबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. सॅलरी ही तुमची 18,000 ही जुनी सॅलरी आहे. जेव्हा तुम्ही आता जॉईन व्हाल, तुम्ही आता फॉर्म भरताना तुम्हाला 18,000 बेसिक दिसेल, पण तो 8 पेज जे अनाऊन्समेंट केलेले आहे PM मोदी यांनी, तर ते 18,000चं 22,000 जवळपास 21 ते 22,000 तुमचं बेसिक पे होणार आहे. पुढल्या वर्षीपर्यंत 27मध्ये इम्प्लिमेंट होईल आणि एप्रिलपासून, आणि त्याचं जे टोटल सॅलरी आहे ती साधारण 40 ते 45 हजाराच्या घरामध्ये जाते. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता अभ्यास करायचा असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमचा ITI असेल, तुमचं 10वी असेल, तर तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, कुठले विषय राहणार आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम पॅटर्न आधी सांगतो. एक्झाम पॅटर्न बघा, तुमच्या एक्झाम पॅटर्नमध्ये मॅथमॅटिक्स आहे म्हणजे अंकगणित आहे ज्याला आपण मॅथ्स म्हणतो. त्यानंतर रिजनिंग आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे, GK आहे और GK और GS आहे. त्यानंतर सायन्स आहे, सायन्स म्हणजे आपलं प्युअर सायन्स, विज्ञान ज्याला म्हणतो. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्क आहे. बुद्धिमत्ता किंवा रिजनिंग 30 प्रश्न 30 मार्क आहे. GK GS 20 प्रश्न 20 मार्क आहे. सायन्स जे आहे जसं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे आणि एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे, तर ते जे आहे 25 प्रश्न 25 मार्क, असे 100 प्रश्न 100 मार्काची ही टेस्ट आहे. ठीक आहे, वेळ 90 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे 1.5 तास हा वेळ राहणार आहे. आणि 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 3 प्रश्न चुकलं तर 1 मार्क तुमचा जाईल, असं एक मार्किंग आहे इथे दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असं. स्क्रीनवर सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हे तुमचं एक्झाम पॅटर्न इथे राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास दुसऱ्याचा चालू असेल, एखाद्या टेक्निशियनचा चालू असेल, ऑपरेटरचा चालू असेल, तर मॅथ्स आणि रिजनिंग तुम्हाला इथे कामात पडेल. फक्त तुमचा सायन्स आणि GSचा अभ्यास, GS किंवा GKचा अभ्यास तुम्हाला वेगळा काढावा लागेल. तुम्हाला असं वाटतं की जी एक्झाम किंवा जी वॅकन्सी आता आलेली आहे त्याच्यामागे तुम्ही लागणं जास्त गरजेचं आहे. जे आता येणार आहे ते येईल तेव्हा येईल, परंतु आता तुम्ही ग्रुप Dसाठी जर इंटरेस्टेड असाल, कारण सॅलरी खूप चांगली सॅलरी आहे, तुमचा अभ्यास फक्त स्ट्रॉंग पाहिजे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. या रिलेटेड जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण याचा कोर्ससुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये सुरू करू शकतो. त्यासाठी वाटलं तर मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा. ठीक आहे, 7038138990 हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोर्समध्ये तर आपण याचा सेपरेट कोर्स सुरू करू. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, मॅथ्सचं काय राहणार आहे, मॅथ्सचं सिलेबस बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे, मॅथ्सचं सिलेबस काय राहणार आहे, डेटा इंटरप्रिटेशन, एरिया अँड व्हॉल्यूम, त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर टाईम, स्पीड अँड डिस्टन्स, टाईम अँड वर्क, त्यानंतर रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेजेस, ॲव्हरेजेस, त्यानंतर नंबर्स वगैरे. हे जनरल टॉपिक आहे आणि हे आपल्या टेक्निशियनमध्ये पण राहतात, उपकेंद्र सहाय्यकमध्ये पण राहतात, सगळ्या ठिकाणी JEE सुद्धा हेच राहते. ठीक आहे, फक्त लेवल ही ITIची किंवा 10वीची राहणार आहे, जास्त डीपमध्ये प्रश्न राहणार नाही. खूप सोपी पद्धत इथे राहणार आहे. MPSC लेवलचा अभ्यास केला तरी चालते मॅथ्स रिजनिंगचा. ठीक आहे, HCF म्हणजे आपलं
LCM SCM जे आपण लसावी असावी म्हणतो, सिम्प्लिफिकेशन आहे, मिक्सचर्स वगैरे आहे, नंतर मेन्सुरेशन आहे, ट्रायगोनोमेट्रीचे प्रश्न राहू शकतात, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे म्हणजे सर्कल वगैरे, ट्रायंगल वगैरे, रेक्टँगल वगैरे तसे प्रश्न. ठीक आहे. हे स्क्रीनवर तुम्हाला मी ॲप्टिट्यूड किंवा मॅथ्सचा सिलेबस देतो आहे. यासाठी तुमच्याकडे बुक नसेल तर तुम्ही आर एस अग्रवालचं बुक वापरू शकता किंवा सचिन ढवळे सर किंवा वसे सरांचं बुक आहे. ठीक आहे. सतीश वसे सरांचं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तेच तुमच्या टेक्निशियनमध्ये सुद्धा कामात पडेल किंवा इतर पोस्टसाठी सुद्धा कामात पडेल. किंवा ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचा आपला सेपरेट कोर्स आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे किंवा प्ले स्टोरला बघू शकता. त्याचा सेपरेट कोर्स अदर बॅचेसमध्ये आपण त्याचा मॅथ्स आणि रिजनिंगचा सेपरेट कोर्स टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. ठीक आहे. त्यानंतर रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्तामध्ये काय काय दिलेले आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, सिलोजिझम आहे, ब्लड रिलेशन्स आहे, पझल्स आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे जे काही मॅथमॅटिकच्या पद्धती असतात ते, आर्ग्युमेंट्स आहे, अझम्पशन्स आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, डेटा सफिशियन्सी आहे, ऑर्डर अँड रँकिंग आहे, अल्फा न्यूमेरिकल सिरीज आहे, डायरेक्शन्स आहे, त्यानंतर पेपर, मिरर आणि वॉटर इमेजेस आहे, त्यानंतर ऑड मॅन आउट आहे, वेन डायग्राम आहे, कॅलेंडर आहे. ठीक आहे. आणि क्लॉक आहे. तर हे समजा तुमचं रिजनिंगमध्ये राहणार आहे. ते हे मित्रांनो ते तुमचं बुद्धिमत्ता जे आहे ते सुद्धा सचिन ढवळे सर आणि सतीश वसे सरांचं बुक जर तुम्ही घेतलं असेल किंवा तुमच्याकडे टेक्निशियनच्या अभ्यासासाठी असेल किंवा इतर एक्झामसाठी असेल MPSCसाठी तरी तुम्ही ते इथे यूज करू शकता. त्यातूनच प्रश्न येतात. 10वी बेसवर आहे, जास्त टफ राहत नाही. त्यानंतर GK किंवा GSमध्ये किंवा सायन्समध्ये बघा सब्जेक्ट बायोलॉजी राहणार आहे, म्हणजे जीवशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, फिजिक्स म्हणजे आपलं भौतिकशास्त्र, त्यानंतर जिओग्राफी, त्यानंतर तुमचं पॉलिटी, तुमचं म्हणजे पॉलिटिकल सायन्स वगैरे किंवा राज्यशास्त्र, त्यानंतर तुमचं हिस्ट्री, इतिहास वगैरे, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आणि स्टॅटिस्टिक्स थोडंसं राहू शकतं. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला राहते GKमध्ये आणि GSमध्ये दोन्ही. तर मित्रांनो टोटल एकंदरीत तुम्हाला मी या पोस्टबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला या रिलेटेड काही प्रश्न असेल तर माझा नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. माझ्या नंबरवर 7038138990 किंवा तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये लँग्वेज ही तुमची एक्झामची लँग्वेज ही इंग्लिश आणि प्लस तुमचं अदर लँग्वेजमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये तुम्हाला ऑप्शन राहते, त्याच्यामुळे मराठीमध्ये सुद्धा उद्या परवा एकदा डिटेल जाहिरात आली तुमच्या सगळं लक्षात येईल. त्याचासुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहे. 22,000+ पोस्ट इथे ग्रुप डीच्या आलेल्या आहे. त्याच्यामुळे ही संधी जाऊ देऊ नका. ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्यावर फोकस करा आणि तिथे पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. बाकी पुढच्या 5-6 महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये जर उपकेंद्र सहाय्यक आला, आणखी विद्युत सहाय्यक आला तर त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास परत सुरू करू शकता. सध्या तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंग हे आताच तुम्ही सुरू करून द्या आणि GKचं सुद्धा करू शकता. या रिलेटेड तुम्हाला कोर्स आवश्यक असेल तर मॅथ्स रिजनिंगचा ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्या ॲपवर, किंवा तुम्हाला GKसाठी कोर्स पाहिजे असेल किंवा ओव्हरऑल तुम्हाला ग्रुप डीचा तयारी करायची असेल तर त्या रिलेटेड आपण कोर्स सुरू करू पुढच्या 8 दिवसामध्ये. मला फक्त तुम्ही मेसेज करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ठीक आहे. असं करतो मित्रांनो की बऱ्यापैकी एक चांगली वॅकन्सी ITI किंवा 10वीसाठी 10वी बेसवर इथे आलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सॅलरीसुद्धा चांगली आहे. त्यासाठी तुम्ही तयारी करावं असं मला वाटते. आणि बाकी जॉब पकडून ठेवल्यावर किंवा जॉब मिळाल्यावर तुम्ही आणखी दुसऱ्या पोस्टसाठी सुद्धा तयारी करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि या रिलेटेड पुढे जे काही ग्रुप डीचे जे अपडेट्स येणार आहे किंवा जे काही फॉर्म सबमिशन आहे, फॉर्म कसा भरायचा वगैरे सगळं आहे, किंवा पुढे काय एक्झामची तयारी कशी करायची वगैरे, बुक्स कोणते राहतील याचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतच राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.